श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आपली कुलदेवी कोणती आहे तर ते माहीत नसतं, तर त्यासाठीच आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तुमची कुलदेवी कोणती आहे। तर आपल्यापैकी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 3.5 जी देवीचे शक्तिपीठं आहे, तर त्या 3.5 शक्तिपीठांपैकीच आपली एक कुलदेवी असती प्रत्येकाचीच। आता बरेच लोक गावामध्ये जी सामूहिकपणे स्थापन केलेली जी देवी असती तर तिला कुलदेवी म्हणत असतात, किंवा जे तर तिला आपण ग्रामदैवत असं म्हणत असतो। जी आपण आपल्या गावाचं रक्षण करण्यासाठी जी देवी असती तिला ग्रामदैवत असती। जी शेतात असती तिलाही शेतातील देवी असं म्हणत असतो। तर ती कुणाची कुलदेवी नसती किंवा कुलदैवत नसतं, तर ते फक्त आपल्या रक्षणासाठी आपणच स्वतः स्थापन केलेल्या ज्या देवी असतात त्या उपदेवी असतात, ते आपलं कुलदैवत नसतं। कुलदैवत आपली 3.5 शक्तिपीठापैकी जी तुळजापूरची देवी आहे, सप्तशृंगी देवी आहे, रेणुका माता आहे, महालक्ष्मी माता आहे, ह्याच आपल्या 3.5 शक्तिपीठ आहे। त्यापैकीच आपली एक कुलदेवी असती। तर बऱ्याच जणांना जे स्वतःच आवडीनं त्यांच्या आवडीनं जी स्थापन केलेली देवी आहे तर तिला इष्टदेवी किंवा आपण त्याला स्थापित देवता असं म्हणत असतो, कारण बऱ्याच जणांची श्रद्धा असती म्हणून त्यांना जी आवडीची देवी आहे तर ती स्थापन करत असतात आणि तिलाच ते कुलदेवी म्हणत असतात, परंतु हे अतिशय चुकीचं आहे। आता जसं की दत्तात्रय महाराज असेल, स्वामी महाराज असेल, किंवा विष्णू असेल, शंकर असेल, तर हे कुणाचेही कुलदैवत नाही आहे। तर हे देव जे आहे फक्त खंडोबा जो आहे तर तो सगळ्यांचा, त्यामध्ये ज्योतिबा असेल, खंडोबा असेल जेजुरीचा, किंवा बाळूमामा असेल, यापैकी जे देव आहे तर ते आपले कुलदैवत आहे। कारण हे जे देव आहे दत्तात्रय महाराज असेल किंवा स्वामी महाराज असेल, तर ते आपले रक्षण करण्यासाठी किंवा आपलं व्यवस्थित व्हावं यासाठी ह्या पृथ्वी तलावरती काही त्यांच्या कामांसाठी त्यांना नेमलेलं असतं, म्हणून ते ह्या पृथ्वी तलावरती असतात। हे खूप दिवसांपासून चालत आलेलं आहे। तर त्यांना इष्टदेवता असेही म्हणतात। आता आपली कुलदेवी कोणती आहे तर ती कसं ओळखायचं, तर ज्या सुवासीन महिला आहे तर त्यांनी तुम्ही 11 किंवा 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार यापैकी तुम्हाला जो उपवास जमेल तो उपवास तुम्हाला धरायचा आहे। म्हणजेच दिवसभर उपवास धरायचा आणि संध्याकाळी तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे। आता उपवास सोडल्यानंतर तुम्हाला जिथे देवघर आहे आपल्याला तिथेच त्या दिवशी संध्याकाळी झोपायचं आहे। झोपल्यानंतर आपलं जे डोकं आहे तर ते देव्हाऱ्याकडे करायचं आहे, म्हणजेच तुमचे देव्हाऱ्यामध्ये जे देवी देवता असेल त्यांच्याकडे डोकं करून तुम्हाला झोपायचं आहे। असं 11 मंगळवार किंवा 11 शुक्रवार जेवढे तुम्ही उपवास धरतात त्यापैकी कोणत्या तरी एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी तुमच्या स्वप्नात रात्री अचानक तुम्हाला देवी अगदी येऊन सांगणार नाही की तुम्हाला मी तुझं कुलदैवत आहे, परंतु काही तुम्हाला संकेत देत असती देवी। म्हणजेच काय, तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये, जसं एखाद्या महिलेच्या रूपात येऊन देवी सांगत असती, किंवा एखाद्या आपण देवाच्या ठिकाणी गेलो हे आपल्याला दृश्य दिसत असतं, किंवा आपण पायऱ्यांवरती चढतोय असं दृश्य दिसतं, किंवा आपण एखाद्या बाईची ओटी भरतोय असं तुम्हाला दृश्य तुमच्या स्वप्नामध्ये दिसत असतं। तर असं करत असताना जर तुम्हाला एखाद्या देवीचा चेहरा दिसत असला किंवा खूप साऱ्या पायऱ्या दिसत असल्या, ती देवी दिसत असली, तर तुम्ही ही देवी तुमची तुळजापूरची देवी आहे असं समजून जायचं आहे। आणि किंवा इतर वेगळेही तुम्हाला संकेत दिसू शकतात, परंतु देवी प्रत्यक्षातपणे तुम्हाला सांगणार नाही की मी तुझी कुलदेवी आहे, त्याच्यावरून तुम्हाला संकेत लावायचा आहे। त्यानंतर ज्यांची कुलदेवी कोल्हापूरची देवी आहे त्यांनी स्वप्नामध्ये खूप त्यांना खांब दिसतात, अगदी मोजता न येणारे खांब दिसतात, तर आपण समजून जायचं की ती महालक्ष्मी देवी आहे, म्हणजेच ती तुमची कुलदेवी आहे। किंवा काहींना आपण खूप उंच आकाशात फिरत आहे, उंच चाललेलो आहे आकाशामध्ये, फक्त देवीचाच मुखवटा दिसतो, असे जर स्वप्नात आले तर समजून जायचं की त्यांना रेणुका माता ही आपली कुलदेवी आहे असं त्यांना संकेत भेटत असतो। ज्यांच्या स्वप्नामध्ये पुरुषाच्या आकाराची आकृती दिसत असती, म्हणजेच
त्यांनी सप्तशृंगी माता आपली कुलदेवी आहे असं समजून जायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या तुम्ही जर 11 शुक्रवार केले किंवा 11 मंगळवार केले तर कोणत्या तरी एका दिवशी तुम्हाला रात्री स्वप्नामध्ये देवी संकेत देत असते आणि त्याच्यावरून तुम्ही ठरवून घ्यायचं असतं की तुमची कुलदेवी कुलदैवत कोणती आहे किंवा दिशा तुमच्या स्वप्नात येत असतात किंवा तुमच्या स्वप्नामध्ये देवीला कोणीतरी व्यक्ती जाऊन आलेला आहे किंवा दिवसा तुम्हाला कुणीतरी प्रसाद देऊन येतो आणि सांगतं की मी ह्या देवीला गेले होते, हा तुला प्रसाद धर. तर आपण यातच समजून जायचं आहे की ही माझी कुलदेवी आहे, तिनं हा संकेत दिलेला आहे. श्री स्वामी समर्थ.